राशी, गेल्या काही महिन्यांपासून एक फिलिंग वारंवार येते का? खूप विचार करता पण डिरेक्शन क्लिअर वाटत नाही. डिसिजन घेताना हेजिटेशन येते आणि आतून सतत एकच प्रश्न, मी योग्य मार्गावर आहे का? 2 जून 2026 नंतर हे कन्फ्युजन हळूहळू कमी व्हायला लागेल. कारण 12 वर्षानंतर देवगुरु बृहस्पती तुमच्या 8व्या भावात प्रवेश करत आहेत. हा भाव डीप थिंकिंग, ट्रान्सफॉर्मेशन आणि इनर अवेअरनेसशी जोडला जातो. म्हणूनच हा काळ बाहेरच्या बदलांपेक्षा आतल्या क्लॅरिटीसाठी महत्त्वाचा ठरू शकतो. मागचे काही महिने इमोशनली आणि मेंटली एक्झॉस्टिंग गेले असतील. फोकस तुटत होता, क्लॅरिटी कमी होती, काही गोष्टी अडकलेल्या वाटत होत्या. पण आता हळूहळू पिक्चर बदलू शकते. जुन्या चुका समजायला लागतील, इमोशनल रिॲक्शन्स कमी होऊ शकतात, डिसिजन अधिक प्रॅक्टिकल वाटू शकतात आणि डिरेक्शन क्लिअर जाणवू शकते. पण लक्षात ठेवा, फक्त बदलाची वाट बघून उपयोग नाही. लर्निंग स्वीकारणं, इमोशनली बॅलन्स राहणं, डिसिप्लिन मेंटेन करणं हे खूप महत्त्वाचं ठरेल. आर्थिक बाबतीत नवीन संधी दिसू शकतात. खर्च आणि सेव्हिंग्ज दोन्ही मॅनेज करावे लागतील. प्रॉपर्टी किंवा व्हेकल रिलेटेड प्लॅनिंग पुढे सरकू शकते. फॉरेन कनेक्शन किंवा ट्रॅव्हल चान्स काही लोकांसाठी तयार होऊ शकतात. करिअरमध्ये कम्युनिकेशन इम्प्रूव्ह होऊ शकते. कन्सिस्टन्सी ठेवल्यास ग्रोथ दिसू शकते. लोक तुमच्या विचारांकडे जास्त गंभीरपणे पाहू शकतात. या काळात स्पिरिच्युअल ग्रोथसुद्धा महत्त्वाची राहील. शांतपणे विचार करणं, इम्पल्सिव्ह डिसिजन्स टाळणं, स्वतःवर काम करणं हे तुम्हाला मेंटली स्ट्रॉंग बनवू शकेल. हा काळ फक्त डेस्टिनीबद्दल नाही, हा काळ अवेअरनेसबद्दल आहे, स्वतःला बेटर समजून घेण्याबद्दल आहे आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याबद्दल आहे. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, या काळात काही लोक अचानक जुन्या लोकांपासून इमोशनली दूर जाण्याचा निर्णय घेऊ शकतात. कारण आता तुम्ही रिलेशनशिपकडे फक्त इमोशन्समधून नाही तर अंडरस्टँडिंगमधून पाहायला लागू शकतात. काही धनुराशीच्या लोकांना अचानक स्पिरिच्युअलिटी, मेडिटेशन किंवा सेल्फ हिलिंगबद्दल आकर्षण वाटू शकतं. शांत ठिकाणी वेळ घालवण्याची इच्छा होऊ शकते. एकटं राहून विचार करण्याची गरज वाटू शकते आणि आयुष्यात नेमकं काय महत्त्वाचं आहे याचा खोल विचार सुरू होऊ शकतो. हा काळ तुम्हाला इमोशनली मॅच्युअर बनवू शकतो. पूर्वी ज्या गोष्टी लगेच डिस्टर्ब करायच्या त्या आता इतका प्रभाव टाकणार नाहीत. कारण एक्सपिरियन्स तुम्हाला इंटरनली स्ट्रॉंग बनवत आहे. कुटुंबामध्ये सुद्धा काही जुने विषय पुन्हा समोर येऊ शकतात. पण यावेळी रिॲक्शनपेक्षा अंडरस्टँडिंग जास्त महत्त्वाची ठरेल. शांत कम्युनिकेशन, पेशन्स, इगो कमी ठेवणं हे रिलेशनशिप स्टेबल ठेवण्यासाठी खूप उपयोगी पडू शकतं. लक्षात ठेवा, धनुराशी, प्रत्येक बदल अचानक मोठ्या आवाजात होत नाही. काही बदल शांतपणे आतून सुरू होतात आणि नंतर संपूर्ण डिरेक्शन बदलून टाकतात. आणि कदाचित हा काळ तुमच्यासाठी तसाच ठरू शकतो. कॉमेंटमध्ये सांगा, तुम्हाला सध्या आयुष्यात क्लॅरिटी जास्त हवी आहे का स्टेबिलिटी? व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात लवकरच. धन्यवाद.